शुभम भाऊ यांचे दत्ता भाऊ सावंत यांचं इथं फुलाचं दुकान आहे आपल्या नगर मनमाड हवेला राजपाल समोर. नक्की कधी तुम्ही जात असाल तर नक्की या आणि चांगले फुल एकदम भारी क्वालिटीमध्ये. तर सध्या मी अहिल्यानगरमध्ये आहे आणि आपले मनोज भाऊ आणि मी ज्या वेळेला बसलेलो आहे. आपलं सगळं इथं जिमचं पूर्णपणे साहित्याचं दुकान आहे. आपलं वरती पण आहे, अजून वरती जायचं आहे. मग दाखवून देईन, पहिले जेवण करतो मनोज भाऊ म्हणे जेवण करून जा. तर काय विषय नाही, जेवण करू आणि मग वरती जाऊन बघू. अर्धा व्हिडिओ शूट करून आपल्याला पुढच्या परवासाला लगेच निघायचं आहे संध्याकाळी. मग बघू काय होतं काय नाही संध्याकाळपर्यंत. कारण की आता हिवर नगर रोड आहे म्हटल्यानंतर शिर्डीपर्यंत जाऊसपर्यंत भरपूर काही लोक थांबवतील, प्रत्येकांसाठी थांबतो. तर चला जेवण करून घेतो पाहिजे. नमस्कार. अहिल्यानगरवरून कोपरगावला जात असताना राहुरीमध्ये आपले त्रिमूर्ती क्रेनचे मालक यांनी आपल्याला बोलून घेतला आणि आपला छोटासा सत्कार केला. त्यांची मी मनापासून खूप खूप धन्यवाद करतो. कारण की सकाळपासून सत्कार जास्त होता आणि तब्येत थोडीशी खराब आहे. त्या ठिकाणी एक सायकलवरती त्यांचे मित्र हे कोपरगावपासून 60,000 किलोमीटर सायकलवरती प्रवास केला. हे कोपरगावचे रहिवासी असून आज त्यांचा शेवटच्या टप्प्यात प्रवास आलेला आहे. त्यांनी खरोखरी फार मोठी त्यांची परिकष्ट आहे. त्यांनी ती परिक्रमा पूर्ण केली व आता जात असताना शेवटच्या टप्प्यात मला ते भेटले. मी त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा देतो. परंतु एकच या निमित्ताने सांगू इच्छितो, पावसाचे दिवस आहे, रस्ता भरपूर वाहतो. त्रिमूर्ती उद्योग समूहाचे मालक आता व्हिडिओ तर पूर्ण घेतलाय बाहेरून आणि आपण ऑफिसला आलोय आता. कारण की भेटणं तर शक्य होत. शुभम भाऊ पण सोबत आहे कालपासून माझे. कारण की आता एकच दुकान राहिलेलं आहे, तिथं पण लवकर जावं लागेल, भेट द्यावं लागेल. कारण की आता मला पण लवकर कोपरगावला निघायचं आहे, त्यामुळे टायमिंग पण रॉंग होत चाललं आहे. तर चला लवकरात लवकर निघूया. ठीक आहे. संपूर्ण भारतभर प्रवास करून आलेला समाधान उत्तम नंदे प्रॉपर राहणार कोपरगाव या ठिकाणाहून निघाल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगाचा प्रवास आत्तापर्यंत 10 ज्योतिर्लिंग याने केलेले आहेत. वयाचं 25 चालू आहे, लग्न झालेलं नाही. परंतु एक सामान्याला संदेश देत असताना की समाजामध्ये ह्या वयातील तरुण आज नवा आदर्श समाजापुढे उभा करत आहेत. हा आदर्श उभा करत असताना समाजाला एक दिशा देण्याचं कार्य हे समाधान दादाने केलेलं आहे. कारण सायकलवरचा प्रवास आहे. हा प्रवास करत असताना निश्चितपणे संपूर्ण भारत भ्रमण करत असताना 10 ज्योतिर्लिंग आत्तापर्यंत त्याने केलेले आहे. 60,000 किलोमीटरचा प्रवास आहे. आत्तापर्यंत त्याने 29,000 किलोमीटर पूर्ण केलेले आहे आणि अजून एक 31,000 किलोमीटरचा त्याचा प्रवास करणं आणि 2025 पासून याने ती कोपरगावमधून सुरुवात केली होती. आणि हा प्रवास करत असताना निश्चितपणे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू त्याने सर्व अनुभवलेले आहे. विशेषतः हा प्रवास त्यांचा सायकलचा असल्यामुळे त्याने काल 180 किलोमीटर अंतर पुण्यावरून ते कोल्हापूरपर्यंत हे एका दिवसात पूर्ण केलेलं आहे. बरोबर आहे. तर हे अंतर प्रवास करत असताना त्याला अचानकपणे थकवा जाणवला होता काल. त्या ठिकाणी आपल्या शिवसाट आहे याने
त्याला भेट घेतल्यानंतर त्याने त्या ठिकाणी एक मित्राचं नातं त्या ठिकाणी त्याला आधार दिलेला आहे. आणि तो आधार देत असताना निश्चितपणे त्याला इतरही राज्यामध्ये, इतरही संपूर्ण महाराष्ट्रात, इतर बाहेरच्या राज्यामध्ये असेच मित्र भेटत गेले. आणि त्यांना एक संदेश देत असताना समाजापुढे तरुणांनी कसं राहिलं पाहिजे हा एक सुंदर असा संदेश त्याने दिलेला आहे. म्हणून त्याला आमच्या कोलार भगवती मातेच्या मंदिरामध्ये आल्यानंतर भगवती मातेचे सार्वजनिक शक्तीपीठ एकत्र असलेलं देवस्थान आणि अशा देवस्थानामध्ये त्याचा मी फेटा म्हणून सन्मान केलेला आहे. आमचे फडणवीसदादा असेल, आमचा भैया असेल माळी आणि या ठिकाणी आमचे समाधान दादा कोपरगावचे गरीब आणि होतकरू तरुणांसाठी एक प्रेरणा म्हणणारे यांनी आज सायकलिंगवरती खूप मोठा प्रवास आत्तापर्यंत केलेला आहे. त्यांनी आत्तापर्यंत 12 ज्योतिर्लिंग सायकलिंगवरती करण्याचं त्यांचं ध्येय आहे. तरी आता इथून पुढच्या त्यांच्या होणाऱ्या प्रवासाला आमच्याकडून सर्वप्रथम शिवसेनेकडून त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा व पुढील वाटचालीस शिवशंभूचरणी त्यांना बळ देऊ अशी प्रार्थना करतो व त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. दादा, या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्याला इतर प्रवासामध्ये खूप मित्रपरिवार भेटलेला आहे आणि हा मित्रपरिवार भेटत असताना निश्चितपणे आपल्या कार्याचं कौतुकच त्यांनी केलं असेल. तर तुम्हाला यामध्ये काय अनुभव जेव्हा महाराष्ट्रात आलो तेव्हा थोडाफार असं मित्र कंपनी म्हणा किंवा लोकांची मदत म्हणा भरपूर काही प्रतिसाद भरपूर काही भेटला होता. त्यात जेव्हा महाराष्ट्राच्या म्हणजे बाहेर होतो ना तेव्हा थोडंसं असं इमोशनल असं वाटत होतं की काय करावं बा आता महाराष्ट्र सोडल्यानंतर. पहिले वाटत होतं तसं, पण आता सवयी लागल्यामुळं काहीच अडचण येत नाही. हायवे कोलार खुर्द येथे आपले साई मंदिर आहे. तिथं साई मंदिरावर दर्शनासाठी आपले MS-17 रायडर हे पोहोचलेले आहे जस्ट नाऊ. आता त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी इथं आपले बेंद्रे पाटील आणि गलांडे पाटील आहे, जी चर्चा करतील आणि पुढचं ते बोलतील. श्री स्वामी समर्थ. पैकी 10 ज्योतिर्लिंग किती दिवस लागेल तुम्हाला? मला 9 ज्योतिर्लिंग कंप्लीट करायला 6.5 महिने लागले होते. त्यानंतर घरी आलो, घरी आले 10 ज्योतिर्लिंग कंप्लीट करायला गिरणाशंकरला गेलो होतो. 6 जूनला गेलो होतो. बाजूला जरा पुढचं काय आणखी तुमचं काय टार्गेट मला 20 मे 2026ला 1 वर्ष कंप्लीट झाले. 12 ज्योतिर्लिंगांना 10 ज्योतिर्लिंग कंप्लीट केलं. आणि आता खरं ओंकारेश्वर, उज्जैन, महाकालेश्वर, मुक्तीनाथ, केदारनाथ, गोपाळ, पशुपतीनाथ, काशी विश्वनाथ, वाराणसी, आपल्या महाराष्ट्रातले त्र्यंबकेश्वर, अमरनाथ, सगळे घुष्णेश्वर आणि भीमाशंकर सर्व सगळं सोबत घेऊन गेलं. 2 किलोचं गॅस होता आपल्याकडे, राहण्याचा पेट्रोल पंप. हॅलो. मंदिर किती दिवसाचं, किती जुन्या काळात माहिती द्या. जे लोक ज्या ठिकाणी जात नाही, जायला गेले तर तिथपर्यंत पोहोचत नाही, त्यांच्यासाठी आपण परत करतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. शिर्डीमध्ये येऊन थांबलेलो आहे. पाठीमागं बघू शकता समोर माझी सायकल आणि इकडं बाबांची मूर्ती आणि समोर साईबाबांचं मंदिर आहे. कारण की मी कोणालाच म्हणजे असं भेटलो नाही, काहीच नाही.
आणि मी डायरेक्ट म्हणजे असं कोणालाच काही सांगितलं नव्हतं. मी ज्यावेळेस 2 ते 3 दिवस झाले तेव्हा अहिल्यानगरमध्ये होतो. अहिल्यानगर नंतर डायरेक्ट शिर्डीत पोहोचलो, कारण की पाऊस आत्ताच बंद झालेला आहे. म्हणजे सकाळपासून पाऊसच चालू होता, त्यामुळे इकडं लवकरच यायला जमलं नाही. आणि शिर्डीमध्ये आलेलो हे मी कोणालाच अजून सांगितलं नाही. फक्त मी दर्शन करणार आणि इथूनच दर्शन घेतलेलं आहे. आणि लवकरच कोपरगावला लावलेली आहे. आणि आपले देवाभूमी लक्ष पण नव्हतं माझं, तर रोडने मी चाललो होतो सरळ. तर देवाभूमी चहा घेऊ म्हणे. आता बुरबुर पण चालू झाली, तर चला निघूया लवकरात लवकर. तर मी सायकल यात्रा जाताना हाच रोड लागतो मला, पण आज योगायोग म्हणलं चला आता वहिनी साहेब हॉटेलला जाऊन येऊ, मग थंड घेऊ काहीतरी म्हणलं. म्हणजे भरपूर दिवसापासून यायचं होतं, पण यात्रेमुळं मला जायला म्हणजे वेळच भेटत नाही एवढा. पण आता वेळ काढला, मी म्हणलं जाऊन शिवू नमकी. तर चला भेटू कोपरगावमध्ये. कोपरगावचं आहे सर. अजून त्याचं इंस्टा आयडी काय बघायचं बघा. माझं त्याचं कॉन्टॅक्ट 1.5 तासापासून नाही. मी त्याला ओळखत नव्हतं आणि तेव्हा मला ओळखत नव्हता. त्या माणसं आहे तुम्हाला मी तिथून डिस्चार्ज घेऊन आता 2-3 दिवस झाले. काळे सरांना फोन केला होता, बोलणं झालेलं आहे सर, तुम्ही ॲडमिट करून घ्या, त्याचा प्रॉब्लेम नाही. अजून काय बसेल रात्री पण थांबणार तुम्ही गरज आहे का थांबायची?